हॅलो फ्रेंड्स, सो या व्हिडिओमध्ये आपण नीट 2025चा BAMS सेमी गव्हर्नमेंटचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल आमच्याकडून किंवा आपल्याकडे फक्त 999 मध्ये एका राऊंडची चॉईस फिलिंग करून मिळते, सो लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. सो बऱ्याच जणांनी लाईव्हमध्ये मला रिक्वेस्ट केली होती की मॅम एक एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ टाका. ओके, सो हा आहे सेमी गव्हर्नमेंट BAMSचा एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ. ओके, सो इथे ऑल इंडिया रँकचे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये मार्क्स नाही आहे, कारण मार्क्स हे डिफरंट असू शकतात, कदाचित सेमही असू शकतात, पण ऑल इंडिया रँक हा कोणाचाही एकच असतो. ओके, सेम हा नसतो. ठीक आहे. सो बघा, आता आपण याच्यात कम्पेअर करणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, मागच्या वर्षीचा 2024चा देखील इथे ऑल इंडिया रँकचा कट ऑफ आहे लास्ट राऊंडचा. ठीक आहे. लास्ट राऊंड म्हणजे काय, तर जे बघा स्ट्रे व्हॅकन्सी होत असतात, स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 1, 2, 3, 4. ओके, सो मागच्या वर्षी स्ट्रे व्हॅकन्सी 8पर्यंत राऊंड झाले होते. का झाले असणार, कारण तेवढ्या जागा शिल्लक होत्या. आणि ते कसं असतं, ग्रुप बीच्या सांगते मी. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये BAMS आलं, BHMS आलं, ओके, फिजिओथेरपी आलं, सॉरी फिजिओथेरपी नाही, BOMS आलं. ठीक आहे. सो त्याचे हे 8 राऊंड झाले होते स्ट्रे व्हॅकन्सीचे. म्हणजे आपण एक ओव्हरऑल करू शकतो की BAMS पण 4-5व्या राऊंडपर्यंत तिथे गेलं असणार आहे. बरोबर. सो आता ते जे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड असतात ते आपण फिक्स नाही सांगू शकत की किती स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड होतील यावर्षी. ते डिपेंड करतं की किती कॉलेजेसच्या जागा बाकी आहेत. बरोबर. सो आता सपोज तुमचा रँक सपोज जर हा एवढा येत असेल किंवा याच्या आतमध्ये असेल, तर मग आपण एक एक्सपेक्ट करू शकतो की तुमचा नंबर BAMS सेमीला लागू शकतो. पण आपण 100% शुअर नाही सांगू शकत. ते केव्हा असतं बघा, जेव्हा तुम्ही चॉईस फिलिंग प्रॉपर करणार, सिक्वेन्स एक प्रॉपर ठेवणार, तेव्हाच तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस हे खूप वाढतात. ठीक आहे. सो बघा, आता ओपन कॅटेगरीचा आपण बघू शकतो. मागच्या वर्षीचा ऑल इंडिया रँक कट ऑफ काय होता, तर 5,24,130. बरोबर. तर आता यावर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो, तर 5,30,200पर्यंत हा तिथे कट ऑफ लागू शकतो. ओके, लास्ट राऊंडपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीचा बघा, क्लोजिंग कट ऑफ होता 5,11,909. बरोबर, मागच्या वर्षी होता हा. तर यावर्षी ऑल इंडिया रँक 5,30,900पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. एक्सपेक्टेड आहे, फिक्स नाही आहे. हा कट ऑफ जाऊ शकतो, याच्याहून अजून थोडासा वाढ होऊ शकतो त्याच्यात, किंवा हा सेमही कट ऑफ जाऊ शकतो. ओके, सो हे एक्सपेक्टेड आहे. माझ्या अंदाजानुसार मी हा एक्सपेक्टेड कट ऑफ लावला आहे. पण यावर्षी देखील असं वाटत आहे की जास्त काही डिफरन्स होणार नाही आहे कट ऑफमध्ये. ठीक आहे. थोडंसं 10-15 हजाराचं तिथे वाढ आपल्याला दिसू शकते कदाचित. ठीक आहे. सो SCBCचा बघूया. मागच्या वर्षी कट ऑफ होता 5,24,710. तर यावर्षी 5,35,700पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. बरोबर. NT1 कॅटेगरीचा मागच्या वर्षी होता 5,42,096 ऑल इंडिया रँक. तर यावर्षी 5,53,100पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. ओके, जाऊ शकतो, फिक्स नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर NT2 कॅटेगरीचा मागच्या वर्षी होता 4,99,419. तर यावर्षी जाऊ शकतो 5,15,400 एवढा. ठीक आहे. त्यानंतर NT3चा होता मागच्या वर्षी 5,02,294. तर यावर्षी जाऊ शकतो 5,13,200पर्यंत ऑल इंडिया रँक. ओके. त्यानंतर VJ कॅटेगरीचा मागच्या वर्षी होता 5,03,491. तर यावर्षी जाऊ शकतो 5,15,400 एवढा कट ऑफ जाऊ शकतो. म्हणजे तुमचं जर ऑल इंडिया रँक याच्या आतमध्ये असेल तर तुमचे चान्सेस आहेत 70-80% आपण म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर SC कॅटेगरीचा कट ऑफ बघा, मागच्या वर्षी होता 5,08,805. तर यावर्षी बघा 5,20,800पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. देन STचा कट ऑफ होता मागच्या वर्षी 7,18,793. तर यावर्षी 7,30,700पर्यंत जाऊ शकतो. ओके, सो बेसिकली हे काय आहे, तर एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, फिक्स नाही आहे. ठीक आहे. आता ज्यांचे रँक हे असतील किंवा हे असतील, ओके, सो त्यांनी काय करायचं, हा मेन क्वेश्चन आहे. बरोबर. सो त्यांनी जे करायचं आहे, त्यांनी त्यांची जी चॉईस फिलिंग आहे, ठीक आहे, सो त्यालाच आपण म्हणतो प्रेफरन्स लिस्ट. ओके, सो ती जी असते त्याचा जो सिक्वेन्स आहे, ठीक आहे,
जो सिक्वेन्स असतो ना तो मॅटर करतो इथे. फार इम्पॉर्टंट आहे सिक्वेन्स, कारण आपल्याला मार्क्स एकतर कमी आहेत, ऑल इंडिया रँक आपला खूप जास्त आहे बरोबर. मग आपले चान्सेस लागण्याचे ते सुद्धा कमीच आहेत. आपण एकदम बॉर्डरवर आहेत असं आपण समजूया. तर आपण याच्यामध्ये काही चुकी केली ठीक आहे. सो आपले जे कॉलेजेस असतात, सपोज आपल्याला बाय चान्स एखादं कॉलेज आपल्याला मिळणारं असतं लास्ट राऊंडमध्ये, पण आपण इथे जर एकदम मायनर जर चूक केली, मायनर जर आपण इथे मिस्टेक केली, तर आपली जी सीट आहे सपोज, तर ती सीट कोणत्या दुसऱ्यालाच मिळते. ओके. का? कारण आपण काय करतो, असे कॉलेजेस टाकून देतो ज्याच्या ऑलरेडी ऑल सीट्स फुल आहेत ते आपण आधी टाकून देऊ. ओके. कारण हे लास्ट राऊंड असतात बरोबर. लास्ट राऊंडमध्ये काही कॉलेजेसचे सीट फुल असतात, काहींच्या रिकाम्या असतात बरोबर. म्हणून सिक्वेन्स इज इम्पॉर्टंट कोणत्याही चॉईस फिलिंगमध्ये. मग राऊंड 1ची असू द्या, 2ची, 3ची कॅप राऊंड ठीक आहे, किंवा मग जे स्ट्रे व्हॅकन्सी असतात त्याच्यामधले 1, 2, 3, 4 याच्यामध्ये जे सिक्वेन्स आहे ती प्रॉपर पाहिजे. ठीक आहे. समजलं आहे तुम्हाला? ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही समजत नसेल चॉईस फिलिंगबद्दल किंवा काही येतच नसेल चॉईस फिलिंग कशी करावी, सो आपल्याकडे फक्त 999मध्ये आहे चॉईस फिलिंग. काही त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम नाही, तुमच्या प्रेफरन्सनुसार आम्ही ती लिस्ट बनवणार ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 100% ट्रान्सपरन्सी ठेवणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या SMLनुसार सगळी कॉलेजची लिस्ट तुम्हाला पहिले येईल, त्याच्यानंतर आपण प्रेफरन्स लिस्ट बनवून तुम्हाला पाठवणार आहे. फक्त 999मध्ये याच्यात आहे ठीक आहे. सो लवकरात लवकर मॅसेज करा मला व्हॉट्सॲपवर किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता ठीक आहे. एकदम अफोर्डेबल आहे आणि आपण तुम्हाला कोणत्याही एका लूप होलमध्ये किंवा एक कन्फ्युजनमध्ये नाही ठेवणार ठीक आहे. जी सरळ गोष्ट आहे, एक तर नंबर लागेल नाही तर नाही, असं तुम्हाला डायरेक्ट आम्ही सांगू ठेवू, तुम्हाला असं अडकून नाही ठेवत ठीक आहे. सो लवकरात लवकर मॅसेज करा व्हॉट्सॲपवर किंवा कॉन्टॅक्ट करा ठीक आहे. थँक्यू.